अजितदादांच्या मृत्यूचे गूढ वाढले। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार आणि पोलिसांमध्ये तुफान राडा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे। घातपात की निष्काळजीपणा या वादात आता रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाजवले। पुराव्यांचा डोंगर असतानाही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होत नाही यावरून पोलीस ठाण्यात आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। VSR कंपनीला वाचवण्याचा डाव? GCR अहवालात VSR कंपनीचा भीषण निष्काळजीपणा समोर आला असतानाही पोलीस हात आखडता का घेत आहेत? सरकारच्या दबावाखाली विमान कंपनीला वाचवताय का असा थेट सवाल करत रोहित पवार आणि मिटकरी पोलिसांवर तुटून पडले। यावेळी पोलीस अधिकारी आणि नेत्यांमध्ये प्रचंड झटापट झाली, ज्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण युद्धभूमीसारखे झाले होते। राजकीय दबावाचा आरोप, बाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश आणि आत नेत्यांची पोलिसांची खडाजंगी। मरीन ड्राईव्ह परिसरात सध्या प्रचंड तणाव आहे। स्पष्ट पुरावे असूनही FIR का नाही? पोलिसांच्या या भूमिकेमुळे राजकीय दबावाची चर्चा आता जोर धरू लागली आहे। आम्ही काय गोंधळ घालत नाही किंवा काय अनुषंगाने एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे। गुन्हेगार जेलमध्ये जाणार की सत्तेच्या जोरावर प्रकरण दाबले जाणार? काही तासांतच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।